तर सकाळची सुरुवात ना सध्या अशी होती. सकाळी उठलं की वरती आधी डोळे फिरवायचे. कोणता पेरू पिकलाय मग आऊवर जाऊन ते पेरू काढतात आणि मी खाली झेलायचे. असं आता रोजचं एक रुटीन झालेलं आहे. जोपर्यंत झाडाला पेरू आहेत तोपर्यंत. असे पेरू काढून घेतले. नंतर काय झालं आता सध्या बाकीच्या सगळ्या रेसिपी वगैरे कुरडया, पापड, अनारसेचं पिठाचं चालू आहे. पण बाकीचं सगळं बंद केलेलं आहे. त्या 8-10 दिवस काय झालं त्या घराला त्यांना एक पापोडा पडला होता. मग एवढंच दुरुस्त करण्यापेक्षा म्हटलं त्याला घराला कलरच देऊन घेऊया. मग काय झालं आता नाश्त्याला उद्योग घेतलेला आहे. 2-3 दिवस घर मस्त घासून घेतले. आता आजपासून कलरिंगचं चालू केलंय. मस्त रंगरंगोटी करायचा विचार आहे. बघूया कसं होतंय. हे तर मी काय फायनल शेवटपर्यंत सांगू शकत नाही. आज असं तर उद्या तसं विचार बदलायला फार वेळ लागत नाही. पण चालू तर केलंय मस्तपैकी. आता काय केलेलं आहे घासून झाल्यामुळे डायरेक्ट रंग घेतलेला आहे आणि खरंच नाही हा प्रश्न आहे ना काम अगदी सोपं झालेलं आहे. म्हणजे कोणता कारागीर पाहिजे काय फारशी आवश्यकता नाही. आपलं जर घर बऱ्या बऱ्या कंडिशन मध्ये असेल ना तर अगदी आपण घरी पण कलर देऊ शकतो. आम्ही तर शक्यतो घरी देतो. कारण हे संपूर्ण घर दाखवायला ना कलरसाठी एका माणसाला आणलं होतं 3 रूमच्या घराला. त्यांनी 3 रूमच्या घराला कलर द्यायला 40,000 रुपये मजुरी सांगितली. त्यांची मजुरी ऐकूनच आम्ही डायरेक्ट स्टॉप झालो. म्हणलं असू द्या आपल्या पद्धतीने आपण करूया. त्यांच्या इतकं परफेक्ट नाही जमला तरी पण